मला टिकून सगळं पुस्तक वाचून घे राहून तेवढं. नारायण हा, तुला खरंच बायको करायची? खरंच करायचे. हा खरंच कशासाठी करायची? लेकरासाठी करायची. अरे लेकरं दोन आहेत ना तुला. आणि पाहिजे 2च होऊ दिलेत ना. हे बघ 2 पोरी झाल्यात ना, आणि दुसरी बायको करून मी जर तिला पोरीत झाल्या तर काय करू मी सांग बरं? तुला जगवायचं, तिला जगवायचं आणि तिच्या लेकराला मी जगवायचं का? तू नका जगू, मी लगेच 4-5. मग आम्हालाच का म्हणून जगीनं व्हाय ना तुला? मला कोण म्हणजे फक्त पोरासाठी तुला बायको करायची का? बरं बरं जाय जाय. म्हणजे फक्त पोरासाठी तुला बायको करायची का? अरे तुझ्यामुळे मला पोरग झालं नाही. नारायण ए, मग काय धनुभाऊच्या पावला पाऊल टाकायचं का? म्हणजे ते मी सहमती घेऊन लग्न करायचं म्हणजे? मग कोणाची घ्यायची मग? अरे मी सहमती दिली तरी कुणी करणार नाही रे तुझ्या संग लग्न. कुणी करणार नाही तुझ्या संग लग्न. हा का मग? कशाला करते? अरे बायकोच राहत असते झोपडीमध्ये बी नवरा असला आणि फडातही असला आणि पाचाटतही असला तर मग बायकोच आणायची नाही. म्हणायला काय माय उघड्याजवळ नागडं गेलं आणि सर्रात हिवानं मेलं. कशाला रे येईन तुझ्याजवळ? तो आटो फर्टिचर झालेला आणि ते कशाला रे यायला लागली कोण?